शुभविवाह या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये भानुशाली वकील सांगत असतात, ते बघा ते माझं घर आहे, चला आपण तिकडे जाऊया. हे सगळं रागिणी पाहत असते आणि भानुशाली वकिलांच्या इकडे आता या सगळ्यांना पाहताच रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतो. मग आता भानुशाली वकिलांच्या घरामध्ये सगळेजण जातात आणि भूमी त्यांचे आभार मानते. माधवराव सुद्धा भानुशालींचे आभार मानत म्हणतात, खरंच आज तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेत ना, ते खरंच तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. भानुशाली वकील म्हणतात, हे बघा आभार मानून मला तुम्ही लाजवू नका. आभार मानण्यासारखं फार काही मी केलेलं नाही आहे, पण तुम्ही ना या घरामध्ये कम्फर्टेबल राहा. असं म्हणत भानुशाली निघून गेल्यावरती इकडे आता माधवराव म्हणतात, भूमी तू मला सांग, तू माझ्यापासून काय लपवत आहेस? मला खरं खरं सगळं कळलं पाहिजे. काहीतरी गोष्ट आहे जी तू आमच्या सगळ्यांपासून लपवत आहेस. भूमी म्हणते, नाही बाबा तसं काही नाही आहे. याच्यावरती माधवराव म्हणतात, हे बघ मी बरेच पावसाळे पाहिलेत, एक एक सगळ्या ज्या घटना घडत आहेत ना, या घटना पाहता काहीतरी आमच्यापासून तू लपवते आहेस, तुला काहीतरी एकटीलाच सहन करावं लागत आहे. यावरती भूमी म्हणते, बाबा तसं खरंच काही नाही आहे. माधवराव म्हणतात, या सगळ्या एकापाठोपाठ एक घटना, आधी प्रशांतचं किडनॅप होणं, मग माझा ॲक्सिडेंट घडवून आणणं आणि त्यानंतर आपलं घर जाणं, या सगळ्या घटनांचा मला काहीतरी क्रम लागतोय आणि तू या सगळ्यामध्ये आमच्यापासून काय लपवतेस हे मला कळलं पाहिजे. म्हणजे इव्हन तू हे सगळं मानसीला पण नाही सांगितलंस. काय मजबुरी आहे तुझी? यावरती भूमी म्हणते, बाबा मनूचा अभ्यास असतो, तिच्या परीक्षा वगैरे असतात, त्यामुळे तिला या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून फक्त मी तिला काही सांगितलं नाही बाबा, दुसरं काहीही नाही आहे. यावरती माधवराव म्हणतात, भूमी मी तुला आज ओळखत नाही आहे गं. नेहमी दुसऱ्यांसाठी करत राहणं हा तुझा स्वभाव आहे. तुझ्या स्वतःवरती कितीही संकट आलं तरी तू त्यावरती बोलत नाहीस, पण एक लक्षात ठेव, हा बाप तुझा आहे, काहीही वाटलं तरी तू मला सांग. असं म्हणत ते भूमीला समजवत असतात. भूमी सांगत असते, नाही बाबा तसं काहीही नाही आहे, मला काही वाटलं तर मी सांगेन ना. माधवराव म्हणतात, हे बघ आकाश म्हणजे आमच्या जावयाची आकाशरावांची औषधं बदलली गेली, त्यानंतर हा सगळा प्रकार घडला, हे काही रिलेटेड तर नाही आहे ना. बाबा अचूक मुद्द्यावरती येत असतात, पण भूमी या सगळ्यातून त्यांना बाहेर काढते आणि म्हणते, देवी आई योगेश्वरी आपल्या पाठीशी आहे आणि बघितलं ना आता एक संकट आलं तर आपल्याला लगेच छत मिळालं की नाही, त्यामुळे काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत भूमी माधवरावांचा निरोप घेते आणि सांगते की प्रशांतला मी इकडेच यायला सांगते, त्याला लोकेशन पाठवते. मग भूमी घरी येते, पाहते तर काय आकाशच्या हाताला लागलेलं असतं. भूमी म्हणते, आकाश कसं काय झालं हे सगळं आणि मला का नाही फोन केला? मानसी म्हणते, हे दोघं जण क्रिकेट खेळत होते तेव्हा पडले. आकाश म्हणतो, फार काही मला लागलं नाही, थोडासा बाऊ झालाय, पण तू जिकडे गेली होतीस ते तुझं काम झालं का सायकल राणी? तुला त्रास नाही ना झाला? यावर ती भूमी म्हणते, नाही तसं काही फारसा त्रास नाही झाला. आता मात्र मानसी म्हणते, ताई तू आमच्यापासून का बरं सगळं लपवून ठेवलंस? म्हणजे बाबांना घर खाली करायला लागलं ही गोष्ट तू का लपवून ठेवलीस? स्वतःच इतका त्रास का बरं सहन केलास? यावरती रागिणी म्हणते, काय हे सगळं घडलं? मग आता माधवराव आहेत तरी कुठे? भूमी सांगते, भानुशाली वकिलांचं एक दुसरं घर होतं, त्या घरामध्ये आता ते राहत आहेत. याच्यावरती रागिणी म्हणते, भानुशाली म्हणजे तेच ना, ते सोनलची केस लढले ते, त्यांची आपली जवळीक एवढी कधी झाली की त्यांच्या घरी आईबाबांना ठेवलंस तू आणि आपल्याकडे नाही आणलंस? असं म्हणत रागिणी मुद्दाम डाव रचत असते आणि भूमी सांगते, कसं आहे ना, वेळेला त्यांनी आपल्याला मदत केली, वेळेला मदत करणाऱ्या माणसाचे आभार मानायला पाहिजेत, दुसरं काय. यावरती रागिणी म्हणते, अगं हो, पण हे इतके जवळचे कधी झाले की आपल्या घरात त्यांना न आणता तू त्यांच्या घरात नेलंस? ते काही नाही, ताबडतोब त्यांना आपल्या घरात घेऊन ये. भूमी म्हणते, वेळेला त्यांनी आपल्यावरती उपकार केलेत, मग अचानकपणे असं आणून त्यांना वाईट नाही का वाटणार? यावरती आजी म्हणते, हे बघ ठीक आहे, आत्ता तू त्यांच्याकडे ठेवलंयस त्यांना, पण याच्यापुढे तुला कसलीही मदत लागली ना तर तू आम्हाला सांग, कोणताही संकोच करू नकोस. यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी आत्तापर्यंत मला वाटत होतं की तू दरवेळेला बरोबर असतेस, तू कोणतीही गोष्ट करतेस ना ती बरोबर करतेस, पण सायकल राणी यावेळेला तू चुकलीस. असं म्हणत आकाशसुद्धा आता भूमीवरती चिडतो आणि म्हणतो, तू काकांना आणि तुझ्या आईला इकडे आणायला पाहिजे होतंस, त्या भानुशाली वकिलांकडे का बरं सोडून आलीस? असं म्हणत आकाशसुद्धा भूमीकडे आता प्रश्न विचारतो. ॲक्च्युली आकाशला त्यांना घरी आणणं एवढाच हेतू असतो, पण रागिणी मात्र आता या सगळ्यामध्ये भूमीला अडकवण्याचा प्लॅन करत असते. भूमी आकाशला समजवत असते की आकाश माझं ऐकून तरी घे, पण आकाश रूममध्ये चिडून जातो. रागिणी म्हणते, भूमी हे बघ
आता ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर. म्हणजे आता भूमी आपल्या रूममध्ये रागिणीला बोलावून घेते आणि प्रॉपर्टीचे पेपर देत म्हणते लवकरात लवकर सह्या कर. बस झालं हा आता ससे मिऱ्याचा खेळ. मला आता या खेळाचा कंटाळा आलाय. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाक, सह्या कर, म्हणजे या सगळ्याचा बंदोबस्त होईल. असं म्हणत रागिणी आता सह्यांसाठी पेपर पुढे करते. भूमी ते पेपर आपल्या हातात घेते. रागिणी पेन देते. भूमी पेन उघडते आणि आता सह्या करण्याच्या ऐवजी पेन पुन्हा बंद करते आणि ते पेपर आणि पेन रागिणीच्या हातात देते. रागिणी म्हणते इतका ओव्हर कॉन्फिडन्स. भावाचा जीव धोक्यात, भाऊ किडनॅप झाला, वडिलांना ट्रकच्या समोर ठेवलं, तुझं घर उद्ध्वस्त केलं, तरी तुझ्या अंगामध्ये इतका माज आहे, इतका माज आहे की तू अजूनही मला सह्यांसाठी नकार देतेस. भूमी सांगते जोपर्यंत योगेश्वरी आई आमच्या पाठीशी आहे ना तोपर्यंत आम्हाला काही होणार नाही. माझे बाबा नेहमी सांगतात की विजय हा सत्याचाच होतो आणि तुम्ही पाहताय तुम्ही आमच्यावरती इतकी संकट आणताय तरीसुद्धा आम्ही या संकटातून व्यवस्थितपणे बाहेर पडतोय. कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला अडून राहावं लागत नाही आहे. प्रत्येक गोष्ट सुखरूप होते. प्रशांत सुटला, बाबांचा जीव वाचला. आता घर तर सध्या तुम्ही खाली केलेत पण आम्ही आमचं घर मिळवणार आणि सध्या माझे आई बाबा सुखरूप एका घरात आहेत. त्यामुळे नेहमी सत्याची जीत होते. सत्याच्या मार्गामध्ये कितीही अडथळे आणले गेले तरीसुद्धा सत्याची जीत होते हे माझ्या बाबांचं वाक्य मला पटलंय. यावरती रागिणी सांगते तुला काय वाटलं, तुला काय वाटलं तुझ्या ह्या बोलण्यांना, ह्या तुझ्या ह्या तत्वांना मी भुलेन का? एक लक्षात ठेव, रागिणीला जे हवं आहे ना ते रागिणी तिच्या हाताने बरोबर घेते. आणि तुला काय वाटलं माझे सगळे पत्ते संपलेत का? माझा हुकमाचा एक्का अजूनही माझ्या ताब्यात आहे. माझ्या हुकमाच्या एक्क्याला मी वेळेवरतीच बाहेर काढणार आणि त्यावेळेला तू सह्या करशील. भूमी सांगते हे बघा माझा जीव गेला ना तरीसुद्धा मी सह्या करणार नाही. मी याच्यावरती कधीच सह्या करणार नाही. तुम्ही अगदी मला जीवानिशी मारण्याची धमकी दिलीत तरी. रागिणी म्हणते लक्षात आहे ना माझ्याकडे हुकमी एक्का अजूनही आहे आणि तू मेलीस ना तरी तुला या पेपरवरती मी सह्या करायला लावेल. असं म्हणत रागिणी डिबेट करत असते. भूमी सांगते किती काही झालं तरी सह्या या पेपरवरती मी करणार नाही. असं म्हणत भूमी ठाम असते. रागिणी तिचा हुकमी एक्का काढत असते. नक्की हुकमी एक्का काय आहे याची आता भूमीला काहीच कल्पना नसते. पण रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो. भूमी विचार करते नक्की ह्यांच्या डोक्यात तरी काय चालू आहे आणि भूमी रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती आकाश तिच्यावरती रागवलेला असतो. भूमी सांगते आकाश ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं आहे, दे मी शर्टाची घडी घालते बरं. यावरती आकाश म्हणतो रायकल राणी राहू दे, मी तुला म्हटलं होतं ना तू जिथे जाशील तिथे मला सांगून जात जा, मग तू असं का करतेस आणि आईबाबांना आपल्या घरी घेऊन यायच्याऐवजी तू तिकडे का बरं घेऊन गेलीस, मी तुला म्हटलं होतं ना. यावरती भूमी सांगते आकाश अरे ऐक ना आकाश प्लीज ऐक, तुला मी ज्या गोष्टी काल सांगितल्या होत्या त्या तुझ्या लक्षात आहेत का? आता आकाशला कालची गोष्ट आठवते. भूमी सांगते मी तुला काल काय सांगितलं होतं, मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठी करते आहे, यामध्ये तुझंच भलं आहे. आकाश आठव मी तुला काल काय सांगितलं होतं. आणि आकाशला भूमीने सांगितलेली प्रत्येक घटना आठवायला लागते. भूमीने सांगितलेलं असतं की यापुढे असे अनेक क्षण येतील की ज्या वेळेला तुला माझ्या वागण्यावरती प्रश्न पडेल. मी जे करेन ते तुला कदाचित चुकीचं वाटेल पण एक लक्षात ठेव हे सगळं मी तुझ्यासाठी करते, तुझ्या भल्यासाठी करते, आपल्यासाठी करते आहे. त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचं तुला एक्सप्लेनेशन देता येणार नाही पण तू समजून जा की मी ही जी गोष्ट करते तुझ्या भल्यासाठी. असं म्हणत आकाशला ती सगळ्या जुन्या आठवणी आठवायला सांगते. आकाश म्हणतो सायकल राणी पण तू काकांना आपल्या घरी का नाही आणलंस आणि तू जाताना मला सांगून का नाही जात? भूमी सांगते मी तुला म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टी अशा आहेत त्या मला तुझ्यापर्यंत नाही पोहोचवून द्यायच्या आहेत आणि त्यामुळे मला हे सगळं करावं लागते. आकाश तुला कळतंय का, तू लक्षात घे माझी सिच्युएशन काय आहे ते. असं म्हणत भूमी आकाशला समजवत असते. आकाशला काही गोष्टी कळत असतात, काही कळत नसतात. भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आकाश मात्र या सगळ्यामध्ये भूमी चुकीची की बरोबर हे शोधत असतो आणि तोपर्यंत इकडे आता रागिणीची कारस्थानं चालूच असतात. ज्या वेळेला भूमी खाली येते तेव्हा ती सांगते मनू अगं आकाश कुठे आहे? त्यावर ती मानसी म्हणते हे बघ तो तुझ्यावरती रागवली आहे. थोडीशी मानसी पण रागवलेली असते कारण भूमी आपल्याला काहीच सांगत नाही आहे, एकटीच सगळं सहन करत आहे. म्हणजे आता या सगळ्यामध्ये तिला वाटत असतं की भूमिताई एकटीच सगळा त्रास सहन करते. प्रशांत किडनॅप झाला ते आपल्याला सांगितलं नाही, घर चाललंय ते आपल्याला सांगितलं नाही. या सगळ्यामध्ये ताईला वाटणारा त्रास हा आपल्या मनूला समजत असतो आणि मनू म्हणत असते ताई मला माहीत नाही भाऊजी कुठे आहेत ते, पण त्यांना राग आला की ते टेरेसवरती जाऊन बसतात. मग मात्र भूमी घाबरते. वरती आता रागिणी असते. त्यावेळेला भूमी म्हणते आत्या आत्या कुठे आहे आकाश, काय केलं तुम्ही?
रागिणी म्हणते, तुला काय वाटलं मी आकाशच्या जीवाला काही करेन का? हे बघ, हा माझा शेवटचा निर्णय असेल, हा माझा शेवटचा पत्ता असेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तरी मी आकाशला काहीच केलेलं नाही आहे, पण माझा हुकमी एक्का अजूनही आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेव. लवकरात लवकर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करून मोकळी हो, नाहीतर मला पुढचं पाऊल उचलावं लागेल. असं म्हणत रागिणीने धमकी दिलेली असते. भूमीला काहीच कळत नाही की आकाश कुठे गेलाय, रागिणी आत्याने आकाशला कुठे पकडून ठेवलेलं आहे. या सगळ्या गोंधळामध्ये भूमी आकाश शोधत असते आणि इकडे रागिणीने काहीतरी डाव खेळलेला असतो. या सगळ्या संकटातून भूमी कसा मार्ग काढणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.